ही सत्य घटना माझ्या मैत्रिणीसोबत घडली. नक्कीच तुम्हाला आवडेल. फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा. माझ्या मैत्रिणीचे नाव पायल होते. नावाप्रमाणे तिचा स्वभाव खूप चांगला होता. आम्ही दोघे इयत्ता पहिलीपासून एकत्र शिकायचो आणि ही घटना जेव्हा घडली तेव्हा आम्ही 8व्या वर्गात होतो. प्रत्येक जागी आम्ही सोबत सोबत असायचो. रूम असो, लायब्ररी या ग्राउंड, आम्ही न बोलता एकमेकांचं दुरूनच सगळं समजायचो. ते सकाळ एक सामान्य सकाळ होती. सर्व कामं रोजच्या प्रमाणे होत होते. पण तरीही काय माहीत माझं मन का घाबरत होतं. या अवस्थेतही मी शाळेत आली आणि शाळेत आल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटले की पायल सतत चेहऱ्यावर हास्य ठेवायची. पण आज काय माहीत तिच्या हसण्याला काय झालं होतं. मी खूप वेळा तिला विचारलं काय गोष्ट आहे, पण तिने माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. खूप दिवसांपर्यंत मी परेशान राहिली की काय झालं असेल. एक हसती बोलती मुलगी एकदम चूप झाली आहे. पण मला काय माहीत की माझ्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचं तेज कोणत्या तरी क्रूर माणसाने दुःखात बदलून टाकले. दिवस पुढे सरकत गेले. आमच्या 8व्या वर्गाच्या परीक्षेत 3 महिने बाकी होते आणि हे शेवटचे पेपर असल्याने खूप मेहनत करावी लागे जेणेकरून 9वीच्या वर्गात सोपं व्हावं. त्यामुळे मी पायलवरून लक्ष हटवले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्या दिवसात पण पायल खूप सुट्ट्या घेऊ लागली आणि तिची तब्येत पण दिवसांदिवस खराब होत चालली होती. माझ्या लाख विचारल्याने पण ते काहीच सांगत नव्हती. एक दिवस पायल डोळ्यात उदासी घेऊन माझ्याकडे बघत होती. आश्चर्य तर तेव्हा मला वाटले की पायल फायनल परीक्षा पासिंग मार्क घेऊन उत्तीर्ण झाली होती. जी मुलगी वर्गातल्या हुशार मुलांच्या यादीत सगळ्यात वर असे ती इतकी मागे कशी गेली. पण ही गोष्ट जाणण्यासाठी ना शिक्षकांना वेळ होता ना कोणाला. पण माझी तर एकच मैत्रीण होती. यावेळेस मी मनाशी ठरवलं की तिच्यासोबत काय झालं ते माहीत करायचंच. फायनल परीक्षेनंतर आम्हाला महिनाभराच्या सुट्ट्या भेटल्या. पहिल्याच दिवशी मी तिला फोन केला आणि ती फोनवर खूप रडत होती आणि म्हणाली की तू माझ्या घरी ये, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. पण त्यावेळी माझी आई घरी नव्हती जी मला तिथे सोडणार होती. मी पायललाच जिद्द केली की तू आमच्या घरी ये म्हणून. शेवटी तीच आली आमच्या घरी. तिचा गुलाबी चेहरा रुग्णासारखा फिका पडला होता. तिचे डोळे खोल गेले होते आणि गालावर अश्रूंच्या खुणा होत्या. मला तर तिच्या अशा हालतचं काहीच कारण समजत नव्हतं आणि ती तशीच रडत होती. मी तिला समजावून सांगून सांत्वन केल्यावर तिने सांगितलेली गोष्ट ऐकून मला काहीच समजलं नाही. जणू काही माझ्या दिमागाने काम करणेच बंद केले होते. पायलने जे काही सांगितले चला तिच्या शब्दातून ऐकूया. माझ्या कुटुंबात 5 लोक आहेत. आई वडील, 2 मोठी बहिणी आणि सर्वात लहान मी. घरातील सर्व छोटी मोठी कामे मीच करायची कारण मी लहान होती आणि कदाचित लहान असणे हीच माझी सर्वात मोठी चूक होती. दुर्दैव असे की आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो तिथे प्रत्येक घरात चांगले पाणी येत नव्हते. संपूर्ण परिसरात किंवा गल्लीत फक्त एकाच घरात चांगल्या पाण्याचा नळ होता जिथून सगळे गल्लीतले लोक पाणी भरत असत. जी माझी ट्युशन शिक्षिका होती आणि मी तिला दीदी म्हणायची. मी तिच्या घरी ट्युशनसाठी जायची. ती त्या छोट्याशा घरात तिच्या नवऱ्यासोबत एकटीच राहायची. तिच्या सासरच्या किंवा तिच्या माहेरचे कोणीही तिच्या घरी येताना जाताना पाहिलं नव्हतं. गल्लीतल्या सगळ्या पोरांना ते ट्युशन द्यायची. तिचा नवरा काय काम करायचं ते कळत नसे. तो नेहमी घरी दिसायचा. तो दिवस पण खूप वाईट होता. त्या दिवशी दीदी घरी नव्हती आणि माझी एक बुक तिच्या घरी राहिली होती. मला वाटलं उद्या शाळेत त्या बुकची गरज पडेल म्हणून आत्ताच घेऊन येऊ असा विचार करून मी तिकडे गेली. पण तिकडे गेल्यावर कळले की दीदी घरी नाही. म्हणून मी ट्युशनच्या खोलीत जाऊन पुस्तके उचलले. पण तिच्या नवऱ्याने अंगणात माझा हात धरला. मी म्हणाले काका माझा हात सोडा, पण त्यांनी माझा हात सोडला नाही. चेहऱ्यावर एक क्रूर हास्य घेऊन ते माझ्याकडे पाहत राहिले आणि म्हणाले की तूच माझा हात सोडव. मी खूप प्रयत्न करूनही त्यांनी माझा हात सोडला नाही म्हणून मी रडायला लागली. ते पाहून त्यांनी माझा हात सोडला आणि म्हणाले आज तू पाणी भरायला एकटीच येजो. तसं माझी मधली बहीण आणि मी पाणी आणायला जायची कारण मोठी बहीण घरातून बाहेरही येत नव्हती. त्यामुळे मी फक्त मधल्या बहिणीसोबतच जायची आणि मजबुरी अशी होती की पाणी भरणे माझ्या एकटीकडून होत नव्हतं. नाहीतर ही जबाबदारी माझ्या एकटीचीच असती. त्या दिवशी तर मी माझ्या बहिणीसोबत गेली. काका मला माझ्या बहिणीसोबत पाहून आत गेले. निघताना माझी बहीण माझ्या पुढे गेली आणि मला एकटी पाहून महेश काका झटकन बाहेर आले आणि मला रागवायला लागले की मी एकटी का आली नाही आणि सोबत हे पण म्हणाले की उद्या अभ्यासाची वेळ झाल्यावर पुन्हा 8 वाजता एकटी येजो. जर मी नाही आली तर ते माझ्या घरी येतील आणि सर्वांना सांगतील की मी त्यांच्या घरात चोरी केली आहे आणि ते मला पोलिसांच्या हवाली करतील. मी घरी आली आणि त्या रात्री खूप रडली. आई आणि बहिणींना असे वाटले की माझी तब्येत बिघडली होती म्हणून मी रडत आहे. माझे नेमके काय झाले आहे हे त्यांनी जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. त्यानंतर माझे दुर्दैव सुरू झाले. दुसऱ्या दिवशी सुद्धा ट्युशनची सुट्टी होती
आणि मला रात्री 8 वाजता तिथे जाणे भाग पडले. जेव्हा घाबरत घाबरत मी तिथे गेली तर काका मला लगेच आत घेऊन गेले आणि माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. मी त्यांना म्हणाली, तुम्हाला काय काम आहे? त्यांनी मला थोडा वेळ थांब असं म्हणून कॉम्प्युटर ऑन केले आणि मला काही फोटो दाखविले. जेव्हा ते फोटो मी पाहिले तर मी रडू लागली, कारण ती होतीच अशी. त्यात मी काकांसोबत अशा अवस्थेत होती की त्यांना बघून माझी शरमेने बोलतीच बंद झाली. मग मी म्हणाले, काका हे सर्व चुकीचं आहे, मी असे काहीच केले नाही. ते म्हणाले, मला माहीत आहे, पण आता मी जे सांगेन आणि त्यात ते मानलं नाही तर तुझ्या घरी आणि मोहल्ल्यातल्या लोकांना हे फोटो दाखवेन. ते ऐकून मी घाबरली, म्हणून मी कोणालाच काहीच बोलली नाही, तुला पण नाही सांगितलं. आणि मग ही गोष्ट मला घाबरत राहिली की आता काय होईल. आणि मग बरोबर 1 आठवड्यानंतर दीदीच्या मैत्रिणीचे लग्न होते, म्हणून दीदी 4 दिवस तिच्या घरी गेली आणि निघताना नवऱ्याला ट्युशनची जबाबदारी दिली. मग ते 4 दिवस मला लवकर बोलावत राहिले. मी माझ्या घरच्यांना पुन्हा पुन्हा सांगत राहिली की दीदी घरी नाही आहे, मला ट्युशनला जायचे नाही, पण माझ्या घरातील लोक मला जबरदस्तीने पाठवत राहिले. ते काका सर्व मुलांना लवकर सुट्टी देत होते आणि मला सर्वात आखरी. तेव्हा आम्ही घरात एकटेच असायचो. मग ते काका राक्षसचं रूप घेत असत हे सांगत पायल खूप रडू लागली. मीही तिच्यासोबत खूप रडली. मला तिच्यासोबत भीती पण वाटत होती. मी थरथर कापत होती की कोणी असं कसं करू शकते. मी पायलला गप्प केले आणि मग ते म्हणू लागली की त्या 4 दिवसानंतर दीदी जेव्हाही कुठेतरी जायची तेव्हा ते मला फोन करायचे आणि माझ्यासोबत पुन्हा तेच करत होते. मी खूप वेळा घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की मला आता ट्युशनला जायचे नाही, मला दीदीच्या घरी अभ्यास करायचा नाही, पण माझ्या घरातील लोक मला जबरदस्तीने दीदीच्या घरी पाठवत. आता तूच सांग मी काय करू? आई आणि बहिणींना स्वतःच्या कामातून फुरसत नव्हती. मला काही समजत नाही आणि भीती पण वाटते. मी तुला या गोष्टी सांगितल्या कारण तू कोणाला सांगणार नाहीस, आणि मी कोणाला काही सांगितले तर ते सर्वांना आमचे फोटो दाखवतील आणि म्हणतील की मी स्वतः त्यांना हे सर्व काही करायला सांगायची. हे सर्व सांगून पायलने मला अडचणीत टाकले होते, कारण ना मी कोणाला काही बोलू शकत होती, ना मी माझ्या स्थितीवर नियंत्रण ठेवू शकत होती. पायल सर्व सांगून चूप बसली आणि वेळ खूप झाला होता म्हणून ती तिच्या घरी गेली. मी तिला म्हणाले की आता तू घरी जा, उद्या मी तुझ्या घरी येईन, तिथे आपण काहीतरी विचार करू की काय करायचं आहे. मी हे बोलल्यावर ती घरी गेली, पण कदाचित नशिबाच्या मनात काही वेगळेच होते. माझे आजोबा बरेच दिवस खूप आजारी होते. आज रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले, पण पहाटे त्यांचा मृत्यू झाला. आणि या सर्वांमध्ये 3 दिवस गेले आणि मी पण घरी व्यस्त झाली. पण जेव्हा 3 दिवस गेले तर मला पायलची आठवण झाली आणि मी तिच्या घरी फोन केला तर कोणीच उचलला नाही. खूप वेळा प्रयत्न केला पण काहीच झाले नाही. शेवटी मी आईला घेऊन दुपारपर्यंत तिच्या घरी गेली आणि तिच्या घरी एक भयानक दृश्य माझी वाट पाहत होती. बरेच लोक उभे होते माझ्या समोर. मी घराच्या आत पळत गेली, पण आता माझ्या स्वागतासाठी माझी मैत्रीण नव्हती. मेंदूची नस फुटल्याने काल रात्री अचानक तिने हे जग सोडले. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले की अचानक पायलला काय झालं. तिच्या आईलाही कळत नव्हती की असा काय धक्का बसला होता की तिने मनावर एवढा ताण घेतला होता, पण हे माझ्याशिवाय कोणालाच माहित नव्हतं. मन करत होतं जोर जोरात ओरडून सांगावं की माझ्या मैत्रिणीच्या मृत्यूमागे फक्त त्या माणसाचा हात नाही, बल्कि तुम्ही पण जबाबदार आहात. विचार येत होता की हे गोष्ट मी पहिलेच माझ्या मैत्रिणीच्या आई वडिलांना सांगायला पाहिजे होती. मग मी पटकन काकूला एका खोलीत बोलावून संपूर्ण हकीकत सांगितली. ती विचार करत होती की हा नैसर्गिक मृत्यू आहे, पण माझ्या सांगितल्यानंतर तिचं मेडिकल चेकअप केलं आणि तो रिपोर्ट आल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या रिपोर्टनुसार माझी मैत्रीण पायलला बऱ्याच दिवसापासून वाचण्याचे टार्गेट केले जात होते. त्याच वेळी पोलीस आले आणि महेश काकांना पकडून घेऊन गेले आणि पोलिसांच्या भीतीने त्यांनीही गुन्हा स्वीकारला. सर्व काही घडल्यानंतर मी काकूला म्हटले, माझ्या मैत्रिणीच्या हत्येमध्ये फक्त त्या व्यक्तीचा हात नाही, तर तुम्ही सर्वजण याला जबाबदार आहात. जर तिचा सुकलेला चेहरा पाहून तुम्ही तिला काही विचारलं असतं, जेव्हा ती ट्युशनला जायला किंवा पाणी भरायला नकार द्यायची तेव्हा तुम्ही तिला विचारलं असतं काय गोष्ट आहे, तू तिथे जाण्यास नकार का देतेस, तू इतकी घाबरलेली आणि शांत का आहेस, तुझा निकाल यावेळी खराब आला का. पण नाही, तुम्ही तिला काही विचारायची गरज समजली नाही आणि या सगळ्या गोष्टी गुपितासारखे आपल्या छातीत घेऊन ते निघून गेली. आज इतक्या वर्षांनी मी पायलची गोष्ट यामुळे तुमच्या समोर आणली आहे की ही गोष्ट ऐकून आता कोणतीही आई आपल्या पायलला महेश काकांसारख्या राक्षसी क्रूर माणसाची शिकार होऊ देणार नाही. कारण ही समस्या फक्त पायलच्या आईची नाही, तर आजच्या सर्व मातांची आहे. त्या आपल्या मुलींना कुठे अगदी आरामात पाठवतात आणि मग शांतपणे घरी बसतात.
त्यांना तिथे काही अडचण आहे की नाही हे कधीच विचारत नाहीत. माझ्या या गोष्टीच्या माध्यमातून सर्व मुलींच्या आईंना निवेदन आहे की महेश काकांसारख्या माणसाच्या रूपात लांडगे कुठे पण असू शकतात. देवासाठी किमान तुम्ही तुमच्या मुलीचे रक्षण करा. आज महेश काकांना त्यांच्या पापांची शिक्षा तर होत आहे, पण काय फायदा त्याचा? माझी मैत्रीण तर परत येऊ शकत नाही, तिचे तर आयुष्य संपले ना. शेवटी मला एवढेच म्हणायचे आहे की देवाने महेश सारख्या प्रत्येक लांडग्याला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा द्यावी. ज्या लोकांना कथा आवडली त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.